आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। जत तालुक्यात दुहेरी आढावा बैठक, वीज पुरवठा आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आदेश। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत प्रशासनाला तातडीच्या सूचना। तहसील कार्यालय जत येथे आज आमदार माननीय श्री गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत 2 महत्त्वपूर्ण आढावा बैठका पार पडल्या। महावितरणच्या वीज पुरवठा समस्यांपासून ते अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीपर्यंत विविध विषयावर सखोल चर्चा करत प्रशासनाला ठोस सूचना देण्यात आल्या। पहिल्या बैठकीत जत तालुक्यातील वाढत्या लोड शेडिंगचा प्रश्न, वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि त्याचा नागरिक तसेच शेतकऱ्यांवर होणारा परिणाम यावर गंभीर चर्चा करण्यात आली। महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व कार्यकारी अभियंत्यांना वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना तात्काळ राबवण्याचे निर्देश आमदार पडळकर यांनी दिले। नागरिकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा मिळणे ही प्राथमिक जबाबदारी आहे, असे स्पष्ट करत त्यांनी तक्रारीचे जलद निवारण करण्यावर भर दिला। या बैठकीस प्रांताधिकारी, महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, कार्यकारी अभियंता, तालुकास्तरीय अधिकारी तसेच विविध शाखांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी जत नगर परिषदेचे नगराध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, नगरसेवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। यानंतर झालेल्या दुसऱ्या बैठकीत अलीकडील अतिवृष्टीमुळे मुचंडी, रावळ, गुंडवाडी, पाष्टापूर, उंटवाडी, बिळूर व इतर भागातील शेतकऱ्यांचे झालेले नुकसान यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून मदत प्रस्ताव सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश आमदार पडळकर यांनी दिले। महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्कल व तलाठी स्तरावर वेगाने काम पूर्ण करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आदेश देण्यात आले। शेतकऱ्यांना दिलासा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य असून यामध्ये कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला। या बैठकीस प्रांताधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी, सर्कल अधिकारी व तलाठी उपस्थित होते। बैठकीनंतर नागरिक व शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाकडून तातडीने ठोस कार्यवाही होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।